सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचे? अरे हाय का कुणी? उन्हात अनात काट्या फुट्यात असं लेकरासनी टाकल्या. काळीच हाय का नाही? एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. डळपाशीला गाल मुरळीला, लागल मुरळीला या डळपाशीला गलवा गेला. लागल मुरळीला या डळपाशीला गलवा. जेजुरी पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, आणि तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चाकरीत चांगलाच रमतायस की. बघता बघता 10-12 वर्ष होत आहे. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. वीस कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही भाई. येते
आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, ऐ खंडू बाबा, खंडू बाबा. अगं तो बघ इथं बसलाय. काही हाय का त्याला? तिकडं मी म्हणून पडले ती. चल चल चल. इथं बसलाय बाई टापा हानीत. पाड्यावर समधीकडे हुडकलं तुला. अहो काय भाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या बाकऱ्यांना. काय? काय बोलते? अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारलंय. आता तुला कसं सांगू? अरे पर त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान फेडलंस होय तू? अरे कुठं फेडशील हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता र, आणि तू त्यांना मारून टाकलंस. अगं रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या वाकड्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोय स्वैर. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे मॅच त्यांना जित्ता करू शकतो. पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा तुला जिबला काय हाड? ये बघ, मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागल. बानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल. मग तर काय? ठीक आहे. माझी मेंढर जिद्दी झाली तर मी तुझ्या बरोबर लगीन करीन. समद्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोहर सबूत दिलाय पोरीनं. कान हायत आमासनी, आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जित्या कर. नाही तर काय? चला. महादेवा, हे चेटूक हाय का भूतात ती? हे बाबा हाय तरी कोण? चमत्कार झाला ग. सारी मेंढरं जिथं गेली खंडू बाबानं. नाव जसं सुचली, मला आता कोण वाचवणार? चेटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की र, हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार, मल्हारी मार्तंड हाय. ते बघा तिकडं. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती तो क्षण आला होता. सृष्टीतला अणुरेणू पुलकित रोमांचित झाला होता. समस्त गण डोळ्यात प्राण आणून ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आला होता. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते.